मित्राच्या बहिणीच्या हळदीला जाताना आमचं असं काय होईल मला वाटलं होतं. व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पहा. बाहेरगावी जायचं असल्यामुळे गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतलं. नंतर आपल्या गवऱ्याला उचललं. तिथून सरळ हायवे पकडला. आम्हाला कार्यक्रमासाठी जायचं होतं एरंडोलला. जाताना आपल्या गौरवच्या गावावरून गेले म्हणजे धरण गावावरनं. गौऱ्यानं मस्तपैकी आम्हाला चाय वगैरे पिऊ घातली. तिथून सरळ एरंडोलला पोहोचले. या भाऊच्या कृपेमुळे आमची केसांचा विषय जाऊ द्या, पण आमचे कपडे पण झटकले ना. आज फक्त किलोभर धूळ पडायची. प्रत्येकाचे कपडे घाण झाले होते, पण रूम मध्ये येऊन मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले. आज आम्हाला खरंच शिक्षणाची ताकद समजली. फक्त एका अक्षरामुळे आमच्याकडे पुरे कपड्याची वाट लागून गेली होती. मग म्हटलं यार आपापल्या कार्यक्रमाला फोकस करा. हमने सोचा हटाओ यार. तेव्हा तिकडे पंजा लढवायचा कार्यक्रम सुरू झाला. एका साईडला होते आपले पिवळे खल्ली आणि एका साईडला होते सुका सलमान. तेवढे झालं लगेच आपला बँड वगैरे सुरू झाला. नंतर आम्ही जेवायला आले. तर पब्लिक आजचं तेवढंच भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये. जिंदगी की यही रीत है, जित के बाद हार है, हार के बाद जीत है. तो पण फॉलो करून घ्या.